Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास BMS फायनल स्टुडंट. आता समोर आपल्याला ऑस्टिओमॅलेशिया ही डिसीज बघायचे. ऑस्टिओमॅलेशिया हे जर बघितलं मित्रांनो तर हे मोस्टली लहान बाळामध्ये होते आणि याच्यामध्ये काय होते की जेव्हा समजा मिनरलचं इनटेक आपण कमी करतो बाळामध्ये तेव्हा हे मोस्टली फॉर्म होते. तर तेच इथं मॉडर्नमध्ये सांगितलेलं की इट इज अ सॉफ्टनिंग ऑफ द बोन असं पण त्याला म्हणतात. त्याच्यानंतर लॅक ऑफ मिनरलायझेशन ऑफ बोन लीड्स टू ऑस्टिओमॅलेशिया अँड रिकेट्स. जेव्हा समजा लॅक ऑफ मिनरलायझेशन होईल तेव्हा हे रिकेट्स किंवा ऑस्टिओमॅलेशिया हे फॉर्म होतात. आता त्याचंच एक्झाम्पल जर बघितलं त्यामध्ये तर विटॅमिन डी आणि कॅल्शियम डिफिशियन्सी आर द मेन कॉजेस त्यांनी सांगितलेले की विटॅमिन डी आणि कॅल्शियम डिफिशियन्सी हे जर समजा कमी प्रमाणात सेवन केलं तर त्यामध्ये लहान बाळामध्ये ऑस्टिओमॅलेशिया हे फॉर्म होते. तर समोर नेक्स्ट डिसीज येते ते म्हणजे पेरिऑस्टियम. आता पेरिऑस्टियम याच्यामध्ये जे ऑस्टिओब्लास्ट असतात ते बोन फॉर्मिंग सेल्स असतात आणि ते ग्रोथ करण्यासाठी मदत करतात. परंतु त्यामध्ये काय होतं मित्रांनो, त्यामध्ये सेन्सरी नर्व्ज असते आणि ते पेनफुल असतात. तेच इथं त्यांनी सांगितलेले की इट कंटेन्स सेल्स कॉल्ड ॲज ऑस्टिओब्लास्ट नावाचे सेल्स असतात आणि ते काय करतात दॅट हेल्प इन द बोन ग्रोथ. ते बोनची वाढ करण्यासाठी मदत करतात आणि इन तर फ्रॅक्चर हिलिंग करण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो. तर समोर ते म्हणतात की इट इज सप्लाइड बाय सेन्सरी नर्व्ज आणि त्याच्यामुळं ते सेन्सरी नर्व्ज सप्लाय असल्यामुळे तिथं सेन्सिटिव्ह टू पेन असते. त्याच्यामुळं त्यांनी पेरिऑस्टियम असं त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे रिकेट्स. आता रिकेट्स जर बघितलं मित्रांनो तर रिकेट्स हे मोस्टली वीक आणि ब्रिटल बोन्स असतात अँड दॅट फ्रॅक्चर्स इझिली इट इज सीन इन चिल्ड्रन. हे एवढे म्हणजे कमजोर असतात की हे जर समजा आपण हातानं मोडले तर ते तुटून जातात, एवढे ते वीक असतात आणि ब्रिटल असतात. त्यामुळं याच्यामध्ये जर बघितलं तर हे मोस्टली डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डीमुळं होते. तर लहान बाळामध्ये जेव्हा समजा आपण विटॅमिन डी ची कमतरता भासली तेव्हा हे रिकेट्सचं फॉर्म होते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर अकॉन्ड्रोप्लॅशिया इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर्स दॅट रिझल्ट्स इन abnormally short stature. एक्झाम्पल सर्कस डॉर्फ्स. ते इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर्स आहे अकॉन्ड्रोप्लॅशिया. आता हे मोस्टली तुम्ही सर्कसमध्ये बघितलेलं असेल की जे डॉर्फ असतात त्यामध्ये काय होते की त्यामध्ये जे लॉंग प्लेट्स असते आपली जे समजा ग्रोथ प्लेट असते ते त्यामध्ये ॲबसेंट असते आणि ते जेनेटिक डिसऑर्डर असल्यामुळे त्यांना ते जे समजा वाढ व्हायला पाहिजे होती ती वाढ व्यवस्थित होत नाही. तर तेच इथं त्यांनी सांगितले इट मीन्स विदाऊट कार्टिलेज फॉर्मेशन. त्यांच्यामध्ये कार्टिलेज नसते हे लक्षात राहू द्या आणि लॉंग बोन्स विल बी शॉर्टन. जे लॉंग बोन्स असतात ते शॉर्टन होतात का, कारण की त्यामध्ये ग्रोथ